तुम्हाला माहीत आहे का? फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करत होता. तो एक उत्तम शासक होता आणि कर्तव्यदक्ष राजा देखील. एकदा शेजारच्या राजाने विदर्भ देशावर हल्ला केला. सत्यरथ आणि त्याचे सैन्य प्राणपणाला लावून लढले. मात्र या युद्धात सत्यरथाचा मृत्यू झाला. युद्धासमयी त्याची पत्नी राणी इंदुमती गर्भवती होती. शत्रूच्या हाती लागू नये म्हणून व आपल्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचविण्यासाठी राणी अरण्यात निघून जाऊ लागली. जाताना तिथेच एका ठिकाणी तिने एका पुत्राला जन्म दिला. त्यानंतर पाण्याच्या शोधात जवळच्या एका सरोवरात राणी गेली असता दुर्दैवाने त्यातील एका मगरीने राणीला पाण्यात ओढले आणि मारून टाकले. आता इकडे तो नवजात पुत्र एकटाच होता. जंगलात हिंस्र पशूंची भीती होती. त्याचे पुढे काय झाले? त्या बाळाचा सांभाळ पुढे कोणी केला? त्यावरती भगवान शंकर कसे प्रसन्न झाले? याची सर्व माहिती आपणास वाचायला मिळेल श्री शिवलीलामृत या ग्रंथामध्ये. तर आज आपण श्री शिवलीलामृत या ग्रंथाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. मराठी भाषेतील हा ग्रंथ श्रीधर कवींनी रचलेला असून जनमानसात तो खूपच लोकप्रिय आहे. या ग्रंथात एकूण 15 अध्याय असून श्रावण मासात तसेच सोमवारी किंवा महाशिवरात्रीला याचे पारायण केले जाते. आपण पाहत असलेल्या ग्रंथात रंगीत चित्रे तसेच प्रत्येक अध्यायाचा मराठी कथासार देखील दिलेला आहे. पांढरा शुभ्र कागद आणि उत्कृष्ट बांधणी यामुळे हा ग्रंथ खूपच सुंदर दिसतो. या ग्रंथात भगवान शंकरांविषयीच्या कथा तसेच त्यांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण अथवा पठण केल्याने ऐहिक व पारलौकिक सुख प्राप्त होते अशी धारणा आहे. तर महादेवाच्या अशा परमपावन ग्रंथाचे वाचन अथवा दर्शन आपण एकदा तरी करून पाहावे. जर आपल्या मनात श्रद्धा निर्माण होऊन हा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपण एकदा क्लिक करून हा ग्रंथ घरपोच मिळवू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करूनही हे पुस्तक आपण मिळवू शकता. अधिक माहिती करता डिस्क्रिप्शनमधील लिंकचा वापर नक्की करावा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.